आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। जायंट्स ग्रुपने जनतेशी जिव्हाळा जपला। डॉक्टर राजकुमार पोळ शिरोळ येथे जायंट्स ग्रुप ऑफ सहेली यासह नूतन जायंट्स ग्रुप ऑफ दत्तगुरू शिरोळ ग्रुपचा शपथविधी व पदग्रहण सोहळा संपन्न। जायंट्स वेलफेअर फेडरेशन संस्थेने महाराष्ट्रासह भारतात कार्याचा विस्तार वाढवला आहे। ग्रामीण व शहरी भागात संस्थेचे ग्रुप कार्यरत असून पर्यावरण, सामाजिक सलोखा व आरोग्याविषयी उपक्रमातून जनतेशी जिव्हाळा जपला आहे। छोट्या मोठ्या कार्यक्रमातून मोठे कार्य घडू शकते। यामुळे जायंट्स पदाधिकाऱ्यांनी प्लास्टिक मुक्त गाव, पर्यावरण, आरोग्य अशा समाजाभिमुख कामाची संकल्पना राबवावी असे मत जायंट्स वेलफेअर फेडरेशनचे विशेष समिती सदस्य डॉक्टर राजकुमार पोळ यांनी व्यक्त केले। येथील टारे हाऊस क्लब येथे जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन फेड 2 क युनिट 12 यांच्या वतीने आयोजित जायंट्स ग्रुप ऑफ शिरोळ सहेली तसेच नव्याने स्थापन झालेल्या जायंट्स ग्रुप ऑफ दत्तगुरू शिरोळ या ग्रुपचा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहात झाला। त्यावेळी ते बोलत होते। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला। त्यानंतर सामुदायिक जायंट्स प्रार्थना झाली। स्वागत हेमलता जाधव यांनी केले। जायंट्स ग्रुपच्या भाग्यश्री जोशी आणि जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीच्या नूतन अध्यक्षा स्मिता सम्यक व जायंट्स ग्रुप ऑफ दत्तगुरू शिरोळ ग्रुपचे नूतन अध्यक्ष दाऊद मोमीन यांच्यासह पदाधिकाऱ्यांना शपथ दिली। यावेळी नूतन अध्यक्ष दाऊद मोमीन व स्मिता सम्यक यांच्यासह जायंट्स ग्रुप ऑफ दत्तगुरू शिरोळचे खजिनदार डॉक्टर दगडू माने, जायंट्स फाउंडेशन फेडरेशन 2 क अध्यक्षा अनुजा पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर स्नेहल कुलकर्णी, स्पेशल ऑफिसर सुधीर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमास जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेड 2 क युनिट डायरेक्टर ॲडव्होकेट भाग्यश्री जोशी, फेड ऑफिसर हेमलता जाधव, जायंट्स ग्रुप ऑफ शिरोळ सहेलीच्या उपाध्यक्षा विजया रावण यांच्यासह कार्यकारिणी सदस्य विदुला यादव, ओंकार माने, स्वाती सासने, दीपक नाईक, हेमलता पवार, ऋषिकेश म्हस्के, दीप्ती काळे, ॲडव्होकेट सुशीला घाडगे पवार, स्वाती भांबुरे, रणजित रावण, दत्तात्रय पाटील, विजया रावण, तेजस्विनी गायकवाड, मनोज कुमार रणदिवे, अरुणा कोळी, दिलीप कोळी, रुपाली चव्हाण, संतोष वानखडे, जयश्री पाटील, उदय माळी, राधिका सावंत, आशफाक नालबंद, सुनीता माने, धनाजी गावडे, कंठेश्वरी कुरणे, अंकुश कुरणे, शमा खलीफ, शिवाजीराव जाधव, महेश पवार आदी उपस्थित होते। आभार भाग्यश्री जोशी यांनी मानले। ग्रुपचे प्रमुख अध्यक्ष आमच्या भगिनी समयताई, त्याचबरोबर नूतन अध्यक्ष आदरणीय मोमीन सर, विचारपीठावरील आणि आज शपथविधीच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे आदरणीय पोळ सर, कुलकर्णी सर, ॲडव्होकेट जोशी मॅडम, आदरणीय पाटील मॅडम, ज्यांच्यामुळं आम्ही या ग्रुपमध्ये सहभागी होतोय त्या आमच्या भगिनी हेमलता जाधव, त्याचबरोबर स्नेहल कुलकर्णीताई, त्या ताईचं काय आडनाव मला लक्षात नाही, रावण, अच्छा ठीक आहे, रावणताई। तर आपण सर्व उपस्थित, मी पहिल्यांदा माझा परिचय करून देतो। मी दैनिक पुणेनगरला शिरोळ तालुका प्रतिनिधी म्हणून काम करतोय। एक सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार आणि सिने अभिनेता म्हणून माझी शिरोळ तालुक्यात ओळख आहे। पण इथं आल्यापासून कार्यक्रमाचं नियोजन, ही सगळी शिस्त आणि आपली काही बांधिलकी या ठिकाणी सगळी ऐकून घेत असताना मनाला आनंद झाला की आपला तो एक सामाजिक कार्याचा एक भागच आहे। आणि त्याच या कार्यातील जायंट्स ग्रुपच्या वतीने जे काही इव्हेंट चालू असतात, म्हणून निश्चितपणानं मी स्वतःहून ज्यावेळेला मला हेमलता जाधव किंवा स्नेहल कुलकर्णी मॅडम सांगितल्या की तुम्ही यायला पाहिजे, माझ्या पत्रकार बांधवांनाही मी विनंती केली होती, पण ते काही मंडळी कामानिमित्त आले नसतील। कारण पत्रकार म्हटलं की कामाचा खूप व्याप असतो, तरी माझे सहकारी मित्र येतील। पण एवढंच मी सांगतो की या ठिकाणी आदरणीय पाटील मॅडम सगळं जायंट्स ग्रुप आणि त्याची काही ध्येय, तत्व, विचार या ठिकाणी सांगत होत्या। आणि ही विचारधारा सांगत असताना माझ्यातील सुद्धा एक सामाजिक बांधिलकी असणारी जी काही सामाजिक चळवळ आहे, मला सांगायला आनंद वाटतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण दलित मित्र हा परवाच मला 8 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाला। आणि एका बाजूला पत्रकारितेतील प्रख्यात आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार मिळाला, सामाजिक कार्यातून युसी इंटरनॅशनल फ्रान्स विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळाली, हा शासनाचा पुरस्कार मिळाला। म्हणजे कामाच्या जोरावर, कामाच्या बळावर एक सगळी पदं मिळाली। पण सर्व श्रेय हे घेत असताना
या समाजाचं काहीतरी ऊन आपलं फेडावं म्हणून मी खऱ्या अर्थानं पुन्हा यामध्ये जॉईन झालोय. निश्चितपणाने सांगतो की शिरोळ तालुक्यात जे काही इव्हेंट आहे, शिरोळ शहरच नाही तालुका पातळीवर जरी तुम्ही सांगितला. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.